आई बाबा तुम्ही माघारी झाला, आपल्याचं काहीच कमी नाही ना. काले दारिद्र्यात जीवन काढता तुम्ही अटीसा. या वयात काले कामाला जाता. जाऊ नका तुम्ही, काहीच करू नका, फक्त तुम्ही माघारी झाला सोबत माया. आपल्याजवळ काहीच कमी नाही ना, साऱ्या गोष्टी आहेत ना आपल्याजवळ. गड्या जसा आहे तसं चालू दे गड्या, काही आम्हाला तुझ्या घरी नेऊ नको बापा. काल नेता आम्हाला काही गड्या कसं काही अर्थ नाही त्या गोष्टीले. तू आमच्या नांदी लागू नको भाऊ. बरे आम्ही आलो सुखानं हळदी खाऊन राहिलो, खाऊ दे आम्हाला ना बाबा. तुम्ही ऐकून घ्या ना माय. मा घर असं सुनं लागते, तुम्ही नाही तर हो तुम्ही पाहिजे मला माघारी. बाबा आई आई बाबाला सांग ना, चालणं माघारी. कशाची कमी नाही ना, कशाची कमी नाही ना आपल्याजवळ. बाबू शिवलाल, आम्ही काही येत नाही रे बाबा, आम्ही काही येत नाही बाबा. या झोपडीत बरं आम्ही आनंदात सुखात आहो ना, आम्हाला काहीच टेन्शन नाही ना. खरंच बाबू शिवलाल, तू काहीच टेन्शन नाही घेऊ. आम्हाला कशाचाच त्रास नाही अटीसा. जे लागलं ते आम्हाला अटीसा भेटते. हो, आणि मला पगार बी आणि 1500 रुपये मला भेटतात. 1500 रुपये तेव्हा मायला भेटतात, तेवढ्यात आमचं चलडू चालते बाबा. नाही झालं आमचे तापवू आम्ही, ता येऊ ना तुझ्या घरी. बाबा ते काही सांगू नका मला, तुम्ही चाला मा बरोबर. आपलं एवढं मोठं घर आहे राजा, 4-5 खोल्या आहेत, साऱ्या गोष्टी आहेत. काय झोपडीत राहून राहील तुम्ही. चाला तुम्ही, मी वागवतो ना तुम्हाला म्हणून राहिलो ना बाबा. बाबू शिवलाल आम्ही येत नाही रे भाऊ, येत नाही ना. सरपंच नामदेव हो, रघुबुडे बा तुम्हाला हात जोडून विनंती करतो बा. हा बाबाले आईले समजून सांगा बा तुम्ही. येतच नाही म्हणतात बाबा घरी, ते येतच नाही म्हणतात ना. सांगा तुम्ही त्या 2 गोष्टी समजून बुड्याले सांगा ना. गुडूबा आता शिवलाल एवढं म्हणून राहिलं तर जा न हो तुम्ही. काय राजा माणसा आहे, आता तू न्यायला तयार आहे, तुम्हाला जा तुम्ही त्याच्यासोबत. सरपंच आता कसं मला बोलणं नव्हतं, पण आता तू बोलला गड्या. हे काही खरं नाही की याच्या घरी जाणं म्हणजे महामूर्खपणा करणं आहे. हे काय खरं आहे का? 3 दिवसाचा आहे. 3 दिवस झाली की गांडी लात मारीन ना डबल. हा काय सुद्धा नाही ना हा शिवल्या. तुला दिसतेच असं नाही की तो. अरे वा शिवलाल, बुडा असा म्हणून राहिला रे बा. काय आता बुड्यावर निर्णय हवा. आता आम्ही तर काही सांगू शकत नाही, समजून सांगूही शकत नाही बुड्याले. कारण की तुने तसं आकात घडवलाय बुड्याले. बुड्याले का तुला घरावर काढून दिलाय बा. काय तो बुडा इंद्री, काय चित लागीन त्या बुड्या तुझ्या घरी. लाल आता हातापाया पडून राहिला लेका नालाय का तू बुड्याच्या. मग पहिले घराच्या बाहेर काढून देताना विचार नाही केला का तुला? तुझ्या ता डोकं नाही चाललं का? आता मोठं बाबा मा घरी चाला, नाही मा घरी चाला लेका खेळल्याशिवाय माझ्यावर त्याशिवाय बोलला नाही लेका तू त्याला कधी. आणि आज मोठा हातपाय जोडून राहिला तू. अरे बापा मा घुटण्यात दिमाग मी नालायक होतो, नालायक. तुम्ही लागलेस तर बुडी बा पायातलं खेटर काढा आणि 2 खेट्ट मारा मले. हा चुकलं माया, चुकलं मी म्हणजे नाक घासून माफी मागतो. लागू का तुमच्या पाया लागू का सांगा. बापा शिवलाल, तू काहीच चुकलं नाही रे बापा, आमचं चुकलं बापा. तू जाय होय बापा, घरी जाय तू कसं काही आमच्या नांदी लागू नको रे भाऊ. आम्ही अर्धी चोकान खाऊन राहिलो, अर्धी चोकड आम्हाला खाऊ दे बापा. आम्ही आनंदात आलो रे बापा या झोपडीतच. तुझ्या महिलाची गरज नाही आम्हाला. बा तुम्ही हे दोघे जण माय बाप असेच बोलून राहिले बा. तू ये तू बा. सांगा ना मला यायले वागव ना, याच्याशिवाय सुख नाही ना मला. तुला भाऊ आता लय लळपळ येऊन राहिला तुम्हाला. ज्यावेळेस तो बुडा बिमार पडला होता आणि ते बुडी तुमच्या घरी पैसे मागायला आली, तर तुम्ही त्या बुडीच्या कंबळ्यात लाथा मारली राजा. काढून दिला त्या बुडीला घराच्या बाहेर तुमच्या बायकोने तुम्ही नबी. ताने लाज वाटली का तुम्हाला? आम्ही राजा गावातले लोकांनी वर्गणी केली, त्या बुड्याला दवाखान्यात नेलं, चांगलं केलं. मी 4-5 दिवस दवाखान्यात स्वतः घाण धुतली राजा त्या बुड्याची. काय सांगता तुम्ही? खरकटे कपडे म्या धुतले त्या बुड्याचे, लुगडं धोतर. आणि तुम्ही राजा तोंड पाहायला नाही आले. एक बिस्किटचा पुडा नाही आणला बुडा बिमार होता एवढा, तर तुम्हाला लाज नाही वाटली का? आता मोठे हातपाय जोडून राहिले, नाक घासतो तोंड घासतो. लाज वाटायला पाहिजे लो बिजनाच्या गोष्टी नका करतो. आता मोठा पस्ता येऊन राहिला बाबा नाही. आज लोक काय बुद्धी काय गोदरी गेलती का चरायले? आज लोक नाही लाज वाटली. आता मोठा येऊन राहिला हातपाय घासायले. काही येत नाही ते बुड्या बुडीच्या घरी, नेऊ नको, काही गरज नाही. आम्ही गावातले लोक सांभाळायला द्यायले. हो रे बाबू गंठ, तू न जेवढं केलं ना तेवढा मा सख्खा पोरगाही नाही करू शकत बाबू. दवाखान्यात माझे कपडे धुणं, साफसूफ करणं, मला फूस पास करणं, दूध पाजणं, ज्यूस पाजणं, सारे कामं केले. तटून आल्यावर वावरातलं सारं सांभाळलं तुनं. वखर वाई निंदन खुरपण. तुले नाही जमत तरी तुनं केलं. आटापिटा केला बाबू तुनं. माझ्यासाठी याचा पैसे काढले. सांग बरं अजूनही दिले नाहीत म्या. तो विषय नाही ना हो. या खंडू खराब्या शिवल्याचा विषय. आता हातपाय जोडून राहिला ना, याचा पस्ता येऊन राहिला. ज्या वेळेस माणूस संकटात असते ना, त्या माणसानं जाऊन गेलं पाहिजे. अरे सुखात तर कोणी बी येते. सुखात काय कामाचं? आता ते आनंद आता जडीसा जड्या गाडीत बिबा घालता का तू त्याच्या घरी नेऊन? काय भांडे कशाला लावतो त्या घरी, की कपडे घ्यायला लावतो त्या बायकोचे? तुझ्या मायबापाले काही नेऊ नको, काही गरज नाही.
बा अजिबात जायचं नाही, याच्या घरी पाणी ठेवायचा. तुम्हाला 100% सांगतो, घरी पाणी घ्यायला लावते, याच्या पोराचे कपडे घाण धुवायला लावते. हा याच्या घरी जायचं नाही. गंठन माझ्या डोळ्यावर घोड्यासारखे झापल्या होते रे बा, माझे डोकसंच ना चाले ना. पण आता माझे डोळे उघडले गड्या, तर कसं मला माय बाप पाहिजे. आता नाही त्रास देणार ना मी तुम्हाला सांगतो, खडकूचाही त्रास होणार नाही माय बापाले, खडकूचाही नाही होणार. बापा शिवल्या उठ बरं, तू उठून लवकर जाय, होय लवकर तुझ्या घरी. ती बायकोंच्या पोरवा वाट पाहत असेल बाबा. हो ते काल हात पाय धरून लढून पडून राहिला, जाय होय नाटकं करू नको तू. माहिती आम्हाला तू कसं असतं. बाबा आई ऐका ना म्हटलं. काही ऐकत नाही रे भाऊ तू. मी मागचे दिवस काही पुढे आम्हाला पाहिलं नाहीत भाऊ. कसं आहे, मागेच तर तुला लाता मारल्या का खायला होणार नव्हतं तुझ्या घरात. लेका तेल जर घेतलं भाजीवर वरून तर तुझी बायको हातात कुदे. काय सांगतो तू? हा त्या बायकोने लेका आम्हाला घराबाहेर काढून दिलं, तू तुझे तोंड नाही उरलं रे. हा काय करतो तुझ्या घरी नाला आहे का? कसं मागच्या गोष्टी कसं काढलं नाहीत मले. हा तू जाय भाई लवकर, उठ उठ. बरं बाबा येत नाही तुम्ही, येत नाही ना. बरोबर चला बा, येतो मी. बाबा तिकडे पाकर घालताय होय लोक, निघून चाललो बाबा, चाललो. काय ना रे बापा, उभा राहाने जाय ना बाबा, काय लोक सहन राहिला ती आमचं. चला याच्या मागं जाऊ ना, काय करते काय नाही भाऊ. चला हो चला. बा तुम्ही ना अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, गंठ नाही जिथं. हो मी करतो तुमचं काय करायचं आहे तर. अरे बाबू गंठन काही वांधा नाही बाबा, तू आज तर टेन्शनच नाही आम्हाला. अरे मायबाप यायला तयार नाहीत मा घरी, यायला तयार नाहीत. मला तर येईल नेणंच आहे मा घरी. हो हे आल्याशिवाय, मा घरी आल्याशिवाय मा घरातील लक्ष्मी भंगेला आहे ते वापस येणारच नाही ना. माय बाप म्हणजे माय देवा काय देवा, काय मी मागच्या जन्मात पाप केलं होतं रे. माय बाप बी हिसकून घेतले बापा तू ना. जिथे असल्यावर ते मा घरी यायला तयार नाही. माझ्या चुकी झालती ना देवा, पाठवणं मा घरी, पाठवणं देवा. हा शिवला कोण लढून राहिला रे? अरे काय झालं रे बा शिवला, काऊन टेमलून राहिला गड्या? देवा काय आहे हे? काय सांगू राजा समाधान भाऊ, मायबापाले म्हटलं चला, म्हटलं बा राजा मा घरी. मायबाबा येत नाहीत मा घरी. काय करू नाही मग, लढून आहे तर काय करू मी, सांगा ना समाधान भाऊ. पहिले जर माय बापा सुद्धा वागवलं असतं तर काल हे दिवस पाहा लागले असते रे. हा आता लय म्हणून राहिला मा घरी येत नाहीत माय बाप. तूनच लगा घराबाहेर काढून दिली बुडाबुडी, तानी लाज वाटली तुले. हा त्या बायकोनं किती रट्टे मारले त्या बुडीले. हा त्या बापाला किती इज्जत होती गावात. हा त्या बायकोनं त्या बापावर हात उचलला, लाज वाटायला पाहिजे ता तुले. कुठे गेलता तू? हा आता म्हणतो माय बाप येत नाही. समाधान भाऊ तेच तर पस्तावून राहिलो मी, बाबा त्याचा पस्तावा आता खूप आहे. मला मी माफी मागायला तयार आहे, नाक घासून माफी मागतो. हा तुम्ही म्हणसान तर बाबा या चौकापासून हनुमंताच्या मंदिराला मी नाक घासत जातो. मा चुकलं ना, ते चुकलं ना. काय याला काय म्हणतात माहिती आहे का? सरप गेल्यावर खरपांड्या रट्टे मारणं हा मूर्खपणा आहे आता तुझ्या. कसं तू त्या बुडाबुडीच्या नजरेतून उतरेलाच. तू आता काही म्हणजे काही फायदाच नाही त्या लढवून पळून हे नाटकं करून. काही नाही, काहीच होणार नाही याच्यापासून, तुला सांगतो. समाधान भाऊ तुम्ही सांगा राजा, मी काय करू सांगा ना. हा मला राजा माय बाप मला घरी नेणार राजा. माय देव आहेत ते. हा देव आहेत ते माय. हा मा अगोदर चुकलं, मी म्हणत नाही की मा चुकलं ना माय, 100% चुकलं. आम्ही काय सांगा गड्या, कोणा तोंडाने बुडाबुडीला म्हणा की शिवलालच्या घरी जाय म्हणून राहिले, आणि तुला काही पुढे काही केलं समजा काही दिवसानं, तर मग काय करा? ते आम्हाला चपला मारती नाही, खेट्ट मारती नाही ते आम्हाला. काय बा समाधान तुझं तर बरं आता रे, जा म्हणून पोरा आहे घरी. हा तू गॅरंटी नाही भाऊ, तू कसा हा बिना गॅरंटीचा माणूस आहेस ना. समाधान भाऊ अजिबात नाही करणार ना, मी अजिबात असं काहीच नाही करणार. तुम्हाला सांगतो, तुम्हाला मा पोराई शपथ घेऊन सांगतो मी काहीच नाही करणार. प्रेमानं वागवेन मी माय बापाले, लहान लेकरासारखं वागवेन, लहान लेकरासारखं तुम्हाला सांगतो. तू ह्या महिन्याच्याच गोष्टी असतात. हा हे काही होत नसते बरं. आता ज्या ठिकाणी आहेत ते सुखानं खाऊन राहिले, खाऊ दे द्यायला. आता काही असं धड्यागांडीत बिबा घालू नको, त्याला काही येऊ नको त्या घरी. कसं तुझ्या घरी काही पचत नाही. मी काय करायचं करतो समाधान भाऊ. आता बस झाला, आता माझं डोकं गरम झाला आता. आई बाबा तुम्हाला तर नेतोच मी माघारी, नेतोच मी. काही करायला लागलं तरी नेतो मी, काही करायला लागलं तरी नेतो मी तुम्हाला माघारी. हो तुम्ही पाहिजे माघारी, माय देव आहे तुम्ही, देव आहे. तुमच्याशिवाय मला कोणीच नाही. बाबा आई तुम्हाला नेतो म्हणजे नेतोच माघारी. पडते रे बापा बाणभावा रे आता. नेतोच म्हणते घरी बुडाबुडीले. का मार खायला नेते कसा याचा? हा नक्की याचा काही ना काही प्लॅन आहेच. पण हा यानं रोचला सापडा काहीतरी बुडाबुडीसाठी. आता हा एवढा लढून पडून राहिला, पण याची बायको सुद्धी नाही भाऊ, जसा आहे ते नाही वागवणार ना बुडाबुडीला. हा वागू शकते समजा एकदा आपण म्हणू तर, पण त्याची बायको नाही वागत. ते लय चंद्राबाई बाई आहे बाबा, तिचं म्हणजे नाटकच वेगळ्या.
आता मायबाप येऊन नाही राहिलेच करीन लेखाचा काही जीवाचं काही सांगता येते माणसाला पश्चाताप येते ना. काही कोणा काय सांगितलं असेल तर सुधारला असेल ना. चाल बाबा याच्या मागच नाही घेण्या फाशी माशी काही सांगता येत नाही बाबा. रागातामात काय करीन माणूस याची काही गॅरंटीच नसते ना. कसं आता मोतीरामले नेल्याशिवाय राहत नाही बरं शिवल्या. लो तुला जाती का ती हातपाय जोडून राहिला ना तो. आता काय बोलला तडसा काय बोलला तो. तो काही ना काही सेटिंग लावतेच. पण मोतीरामच्या बायकोली घरी नेते म्हणजे नेतेच तो. नाही बुडवा आता कसं बुड्यानं नाही म्हटलं म्हणा. बुडीने नाही म्हटलं ते जाणार तर नाहीत म्हणा. पण आता जास्त जर झालं अति झालं तर मग आता काही पचायला पर्याय नाही मग जाऊ बी शकते समजा बुडा बुडी. पण मला हेच नाही समजायला की याच्यात एवढं परिवर्तन झालं कसं काय. अजून बुडान बुडी दिसली हा ठुके ना राजा शादोयनं मादर दूध आले ढमूक आले मला जन्म दिला पण काही कामाचे नाही. मायबाप मरेलात माय एवढ्या लोक बोलेन पहा. पण आता कसं काय परिवर्तन झालं काही मला समजून नाही राहिलं ना. बापा पुरा छकून आहे राजा हा. शक्ती कपूर आहे की नाही तशातला काम आहे. पुरा लायचाटे आहे ना. तू सांगतो काही ना काही दुसराच भोजेट असेल म्हणून हा कसा लाय चाटून राहिला. म्हणून कसं त्या मोतीरामच्या बायकोच येऊन राहिला. बाबा नाही मी तुम्हाला वागवतो काहीतरी नाटक आहे मोठं. तर बुडाबुडीनं हो नाही म्हणायला पाहिजे जायला नाही पाहिजे बा त्याच्यासोबत. कसं गेली की नाही मागचे दिवस पुढे येतात त्याचे. आरामखोर काही सुकान खाऊ देत नाही त्याले. घरी ढोरासारखं कामच करायला लावतील बरं त्या बुडाबुडीले. भांडे घास कपडे धुई झाडून काढ पोराचे कपडे धुई पोराचं हे कर ढमुक कर वायरीचं हे कर स्वयंपाक कर. तर बुडीचा जीवच घेतात आणि बुड्याचाही रखवाली पाठवत जाईन वावरात बुड्याले. नाही मोतीराम का तुला एवढा सोपी वाटते का भाऊ सरपंच रे. तो जाणारा गडी नाहीये. नाही म्हटलं ना नाहीच आहे तो विषय. कोणी तिरंदाज झाला तरी तडीचा नाही जमतच नाही ना ते. तू पाहिजे तो जातच नाही. ना बुडोबा काही सांगता येत नाही. माणसाला पगायला काही टाइम नाही लागत की. शिवल्यात परिवर्तन होऊ शकते तर बुड्यात नाही होऊ शकत काय. की लेख आपला पोरगा एवढा हातपाय जोडून राहिला आपण लेख अडून बसेला. म्हणून वाटते ना माणसाले दगडादाय असतं त्याला पाणी येते. तो राजा माणूस आहे. बुड्याला पाणी जर आलं बुडा जर गेला की फसला बुडा. नाही ना पण मग आपण नाही जाऊ द्यायचं त्याला मोतीरामले. त्याला डायरेक्ट सांगायचं तू जर याच्या घरी गेला डबल जर काही झालं तर तू पाहिजो काय आहे तर भानगड. कसं यानं मारो झोडो आम्ही तुला दवाखान्यात देणार नाही ना तुला खायला पियाला देणार. अरे मम्मी मा घरी वागवला नाही आली तुला खोली द्यायच्या अगोदर सांग ना तू. कसा जाईन कसा मागची आठवण करून देऊन द्याले जायला लागला तर. आणि तो बुडा जर उलटा बोलला तर मग काय करसान काय उपडसान त्याची. की तुला काय करायला लागते मधात काल सबरून राहिला महापोरगा मला वागवायला तयार आहे. काय करसान काय. ते बरोबर आहे म्हणा सरपंचाचं. आता कसं पोराची बाजू घेईन माणूस की दुसऱ्याची घेईन पोराचीच बाजू घेत असते ना कोणी बी. आता जर तो एवढा जर हातपाय जोडून राहिला शिवला तर कोणाला वाटते कोणाचंही मन पगळते ना. नाही त्याला त्याच्या पोराची बाजू घेते आणि त्याच्या पोराच्या घरी जाऊ दे त्याला. मागचे दिवस पुढे आले बरोबर त्याला जे नानी सपना देते मग बरोबर आपल्याला हातपाय जोडते. चुकलं रे माया चुकलं रे आता काहीतरी करा रे. येते मग आपल्याजवळ. पण आपणच काल टेन्शन घेऊन राहिला होता एवढं तू काम ना थांब सायाचं. ते बापले का काय त्याचं ते पाहतील बा. आपण डोक्या फालतू खराब करून राहिलो आता आपले. तसे नाही नामदेव भाऊ गातलं काम आहे. आणि बुडा एक तर चांगला आणि इमानदार माणूस आहे. कुणाला त्रास देत नाही घेण्यात नाही देण्यात नाही. बुडी घेण्यात नाही देण्यात नाही. बिचारी काम करतात आणि खातात. अशा लोकांसोबत काही वाईट झालं की नाही माणसाला दुःख होते. मग मला तर जरासं पचत नाही ते. तूच पाय ना नामदेव त्यानं मीनं धंदा केला बोकड्याचा मटनचा धंदा चालू केला. 3 लाख रुपये मागं पाडले आहे मीनं. एक बुलेट गाडी मागं पाडली. काय पण अजून काय पाहिजे सांग ना तू. या वयातही आमच्या मनगटात ताकद आहे ना कमवू शकतो. हे शिवलेच आम्ही विकत घेतो रे. पॉईंट आता मला लक्षात आलं. तुमच्या धंद्यावर डोया राजा शिवलेचा मला कितीच वाटतं मला. त्याच्या बापाचा धंदा आहे. पार्टनरशिप मध्ये धंदा आहे भाऊ. दोघांचा हिस्सा आहे. तू कसा येईन शिवल्या कसा बसून गल्ल्यावर. ते नाटकनाचं मी ते सर्व लिखापडीत लिखित करून गेलाय मी का सोपी आहे काय मली रघु म्हणतात. चला बरं शिवल्या कुकडी गेला पाहून आपण. चला चाल बापा चाल. मोठे पाटील काय झालं रे बा लोळून कोण राहिला तू. काय झालं तुले. काही कोणासोबत भांडण केलं काय बायकोन मारलं तुले बेलण्यानं. काय झालं काय नवरा बायको कुस्ती केली काय लोळून कोण राहिला. नाही म्या काय कोणासोबत कुस्ती नाही केली बा बायकोने मारलं नाही ना. पण माझी एक इच्छा आहे ना पाटील. माझी एक इच्छा आहे ना.
बरं बरं ठीक आहे लोळ नको. हा बस खुर्चीवर बस तू आणि मग सांग मला शांततेत काय आहे काय नाही तर. सांग बस बस खुर्चीवर बस. सांग रे भाऊ शिवलाल सांग. मोठे पाटील, माझ्या आई बाबाले मला वागवायची इच्छा, पण माझ्या आई बाबा माझ्या घरी येतच नाही, नाहीच म्हणतात, आम्ही येतच नाही म्हणतात त्या घरी. ते सांगायला आलं तुम्हाला, मी हात पाय जोडले बाबा माझ्या आई बाबाले, पण ते येतच नाहीत ना माझ्या घरी पाठवाने द्यायले पाठवानं. बरोबर, पण ही अचानक इच्छा कशी काय झाली तुही? हा आज लोक नाही तुले चववाला माय बापाला वागवा लागते म्हणून. हा आता बरं आई बाबाले वागवतो मी, ती येत नाहीत माझ्या घरी. आज कसं काय म्हणजे चमत्कार झाला हा? हा असं कसं काय तुझ्या मनात घुसलं हे? नाही ना पाटील, पहिले माझ्यानं चूक झाली ते. आता नाही होणार ना असं. फक्त मग आई बाबाले माझ्या घरी पाठवा तुम्ही. आता मी वागवतो चांगलं त्याले. आता असं काहीच नाही होऊ देणार ना मी. मला पाहिजेत ना आई बाबा, माय देव आत ना ते. पहिले माझ्यानं चुकलं होतं. हो बापा, तू लय म्हणून राहिला की मी वागवतो माय बापाले, पण त्याची इच्छा नाही तुझ्या घरी यायची. पण काय जबरदस्तीने तर का द्यायले? सांग बा तू आता. हा जबरदस्तीने तर काय? नाही ना, तुम्ही सांगितलं ना येतात ना, मग ते सांगा ना तुम्ही. आई बाबाला सांगा ना, तुमच्या म्हटलं ऐकतात ते काही बी. हो तुम्ही सांगा ना, चाला ना तटलो. सांगा ना आई बाबाले. शिवला तू आहे की नाही, पहिले लढणं बंद कर बाहेर. लढणं चांगलं नाही लेख, मला खराब वाटते. मग ते राहिला तुझ्या आई बाबाचा प्रश्न, तर तू म्हणतं चाला बा तटलो तर मी येतोच. पण कसं ते मी काही जाईल जबरदस्ती करू शकत नाही. त्याची इच्छा असली तर येतील ते. हा इच्छा नसली तर मग कसे काय येतील? सांग आता जबरदस्ती करणं बरोबर आहे का कोणाले? नाही तुम्हाला बोलायचंच काम नाही. तुम्ही तटीसा गेली की नाही, ते येतातच. ते नाही म्हणतच नाहीत ना. तुमचा शब्द पळतच नाही तटीसा. मला माहीत आहे ना, गॅरंटी आहे ना मला. तुम्ही चाला, मग आई बाबाला म्हणा की तुम्हाला फक्त शिवलालच्या घरी जा लागते राहायला. असं सांगा तुम्ही फक्त. ते येतात ना माझ्या घरी. तुम्ही सांगितलं कधी येतात ते. तू हे फुसफुस करणं बंद कर बरं पहिले. हे लोळू नको बा, मला चांगलं नाही वाटत. तुला सांगितलं मी ना. हा लेका धापा टाकू लोळून राहिला लेका लहान लेकरासारखा. काय माणूस हाच गड्या तू. हा येतो म्हटलं ना मी, येतो म्हटलं ना तुले. काय लेका लोळणं बरोबर नाही लेका हे. चाला ना तुम्ही आली की नाही, निर्णयच बसते तो. हो माझे आई बाबा नाही म्हणतच नाही तुम्हाला. तुमच्या म्हटलं काही ऐकतात. तुम्ही म्हटलं जे करतात ते. हो तुमच्याशिवाय कोणाचं ऐकत नाही ते. तुम्ही चाला मा बरोबर. हो बापा येतो रे बापा, येतो ना. लोळू नको फक्त तू. हो येतो मी तुझ्यासोबत. चाल उठ. बा येते हो या रस्त्यानं तो शिवल्या. हा अटी आणून राजा, फक्त 2 घंटे झाले उभं करून ठेवलं तुम्ही ना. काय राजा माणसं आहे तुम्ही, माहीत ना ठाऊक राजा. हा द्या उन्हाचं पिवळ्या गाव तुम्ही कडे घाईच बोलती करता बघडे हो. हा तुम्हाला साऱ्या गोष्टी अभ्यीच पाहिजे. अरे बाळा थोडंसं थांबा लागते. आता तिकडं कसं बातचीत चालू असेल, द्यायचं बोलणं चालणं चालू असेल. हा झकमे घेऊन थोडीशी मग येतील ते. हा शिवल्या का सोपी आहे का इन्न तो? का बरं बा तुम्ही म्हणता शिवलेले सोडा, आणि मग त्या शिवल्याबरोबर त्याचे मायबाप जर असले तर मग काय करसान? हा मग तरी मारसान का झाले शिवलेले? मग विचारू आपण काय बा काय नाही, काऊन चालवलो बा तुन, काय काम आहे, ढमुक फलानो बिस्तानो सारे विचारपूस करू आपण. मग दणकी देऊ त्याले. मग काय सगळं म्हणजे कोणी आलं गेल्या का डायरेक्ट मारला चालू करत ते माणूस? काय का साधूले बा, ह्या बडा असल्या का तू? अरे शिवल्या गेला का इकडे? नाही गड्या समाधान गेला नाही बाई कोण. बाबा त्या चौकात मी बसेल होतो बाबा. शिवल्या आला बाबा तरी लढत पडत. म्हटलं याला काय झालं बाबा? हा याचं कोणच गेलं बाबा. घ्या बुडोबा दाबून चांगलं. पहा तुम्ही अटी उभे राहिले तेव्हा चौकातून गेलाय शिवल्या. काय तर इकून येते माहित ना ठाऊ. हे बुडो म्हणा हात जोडा बाबा, कोणत्या बुड्याचा काही भरोसाच नाही. बुड्याचा काय खरं आहे गड्या? काहीच खरं नाही आहे बुड्याचं. हा बुडा म्हणजे निघा नोकित्रा माणूस आहे हा. बसान गड्या हो, चूप बसाना. काय बस समाधान काय म्हणे रे तू? मग काऊन लढे तू? काय म्हणजे सांगितलं असेल ना तुला, काही विचारलं असेल ना तू त्याला? मी त्याला विचारलं कारण म्हटलं बाबा तू कोण लढून राहिला बा शिवला रे? हा असं फुसफुस असं काऊन राहिला गड्या? काय झालं बाबा? काय म्हणे समाधान भाऊ? तो काय म्हणे? तो बाबा लढेन पडेन म्हणे. माझे आई बाबा येत नाहीत म्हणे माझ्या घरी. मी वागवायला तयार आहे. माहिती देवात असं तसं फलानं बिस्तानं. मी फुलासारखं वागवेन. त्याचे रोज पाय दाबत जाईन. ढमुक असा बडबड करत जाय.
पाय रे जमलं की नाही रे पाय रे मी म्हणू गेले मोतीराम जात नाही म्हणून त्या घरी अजिबात नाही जात गेला वापस हा मुळला आता काही टेन्शन नाही सांगायचं. अरे बुडबा तुम्हाला अनुभव नाही अजून शिवल्याचा तो शिवल्या आहे. हा तो कसं एकदा त्याच्या डोक्यात एखादा विषय घुसला की तो पुराच करते. बुडा बुडेल तो घरी नेईन म्हणजे नेईनच काही करीन तो. हा त्यानं विचार केला ना की आपल्याला आईबाप आपल्या घरी न्यायचे तो नेईनच. कसा नेईन बे तो याले तर तयार पाहिजे तो बुडा. मोतीराम नाही जात त्या घरी. हा ज्याला काढून मोतीराम ना आता समाधान असतं सांगून राहिला लढत पेळत गेला म्हणून तो घरी. अरे बापा शिवलाल घरी नाही गेला. कुकडे जरी गेला तर गावात मी त्याच्या मागे गेलो तो पळतच गेला. कुकडे डबल दिसलाही नाही मले. कुकडे गेला काय माहित. मीच तर टेन्शन मध्ये पडलो. म्हटलं हा लढून पडून राहिला मायबाप येऊन नाही राहिले तर पस्ता झाला असेल त्याला. रागा तर म्हटलं बा काय फाशीच ना घेऊ. मी त्याच्या मागे गेलो दिसलाच नाही तो मला. कुकडे गेला तर काय शिवला पळत गेला कारबा. हा काय करते कारबा हा रागात मग काय बोले का समाधान लेका त्याच्या मागत जाता बा तू कसं रागात आहे. त्याचे मायबाप येऊन नाही राहिलं खरंच त्याला पस्ता झाला असेल बाबा. तुला का जीवाच बरं वाईट ना करू. म्हणून तर मी त्याच्या मागे गेलतो पण तो असा बिनफट पळत गेला डबल दिसलाच नाही मला. तो कुकडे गेला तर मग बाबा तटून त्या चौकातून कळलं ना टी आलो मी तुमच्या जोय. तुम्हाला सांगितलं मी हे असं आहे म्हणून. जाऊ द्या मोरू द्या शांत राहत. हा कुकडे जाते जाऊ द्या सहाय झाली बरा मरते तर गावातला बिबा चालला जाते. हा पुरा शकून येतो गावातला मामा. जिकडे जाईन तिकडे बोट घरी लागलंय. हा शकून नेलं का एवढं महाभारत घडवलं. जाऊ दे ना आपल्या गावातला शकुनी मेला तर किरकिर तरी देईन आपल्या गावातली. जाऊ द्या जच्च्या डरी दाबून टाका आता हे. बा कसाही तो असला तरी आपल्या गावातला माणूस आहे ना शिवल्या. हा आपले कॅरेक्टरही कमी होतील ना बाबा. त्याला मारून का जीव घेता का त्याच्या भरशावर आपला वादा का जाय. हा काही बोलता का राजा. पुढा काही बोललेले अरे आपल्या चॅनलचा तो खलना आहे काय. त्याच्याशिवाय कसं जमतच नाही. हा तो असला की मजा येते लोक येईल. हा बुडा लेखाचा काही वाचत कुकडे. हा त्याने नाही बाबा तुम्ही जीव द्या लागलास तर तो नाही शिवलाल पाहिजे. बापा शिवलाल पाहिजे तर चला बापा त्याला थांबलो मग. चला बापा चला बंदीचे बंदी इधर आधे उधर चलो चला फाका बंदे जमला त्या शिवलेल्या आता. चला बुडे बा तुम्ही आनंदात आहे ना वाटते. सुखात आहे की नाही आहे. सुखात आहे तुम्ही. अरे बाबा वाटत आम्ही सुखात आहे बाबा. गरम झप लागते आम्हाला. कोणा गोष्टीचं टेन्शन नाही रे भाऊ. आम्हाला कोणाच गोष्टीचे टेन्शन नाही रे भाऊ. मस्त धंदा पाणी चालू आहे. कामाला जातो आणि चढलूल खातो बाबा. पैसा आदलाही बम राहते. किती खर्चा काही करा मनाचे राजा अटीसा आपण. बुडे तुम्ही अटीसा आहे तर आजाद पंची आहे. तुम्ही जर शिवलालच्या घरी गेले तर तुम्ही गुलाम झाले त्याचे. तुमच्या हातापायात बेड्याच पडतात. तुम्हाला तुमच्या मनात काहीच करता येत नाही. वायरी म्हणीन ते पोरगा म्हणीन तेच. हा तुमच्या मनात काही चालत नाही तरीसा. अरे बाबू गंठन आम्ही जात नाही बापा. आम्ही काही एवढी चिवती आहो का बापा जायला त्याच्या घरी रे. पहिलेच तर आमच्या ढोंगणाला तर मारले त्यानं घराच्या बाहेर काढून दिलं बाबा. तुम्ही होते म्हणून वाचलो तरी मी नाही. त्या दिवशी जीव जात होता माया. करा तुम्ही काही जाऊ नका त्याच्या बरोबर. हा तो नाटक खोरे आहे. पाटील सांगा तुम्ही आई बाबाला समजून सांगा. तुम्ही सांगा समजून पाटील. काय रगडा मोतीराम काय म्हणतं. हा शिवलालची तुला कसं वागवायची इच्छा आहे काय. तू म्हणजे जातं का याच्या घरी. हा राहायला जातं काय बा. काय गड्या तुला माझा सारा इतिहास माहीत असल्यावर तुम्हाला विचारून राहिला का आता. याच्या घरी राहायला जातं. अरे मी काय पागल झालो काय याच्या घरी राहायला जाऊ तर. अरे सुधी नाहीत दोघे जण नवरा बायको. याची बायको उभे आडवी कुत्ते काढा. काय सांगू तुले काय जाऊ रे मी. काय चित लागेल याच्या घरी माय. मी अडसा कसं अर्धी चोकण खातो भाऊ. अटीच गरम राहतं रे भाऊ. हा त्या झोपडीतच मरीन मी. मला काही गरज नाही त्या मोहलाची. मी जात नाही याच्या घरी. मोठे पाटील आता मी आई बाबाले सुखात वागवतो ना. जर असं म्हणजे खडकूचाही त्रास होऊ देणार नाही ना आई बाबाले. हो काहीच नाही ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. ते झाल्या त्या गोष्टी. आता तो इतिहास झाला आता. पण आता पुढे नाही होणार ना. असं पुढे नाही होणार ना. काय मोठा याचा ऐकू नको बरं. हा लढतेन पडतेन हा इमोशनल ब्लॅकमेल करणारा माणूस आहे. ह्याच्या मनात काय आहे काय काही समजत नाही माणसाले. हा डावपेच खेळणारा आहे बरं शिवलाल. माझं खडकूचा विश्वास नाही याच्या. कसं मी आज लोक बोलत नव्हतो पण आता तू आला तर मी बोलून राहिलो. शिवलाल तुझे मायबाप काही यायला तयार नाही रे भाऊ. तुकडे नाही डायरेक्ट नाही म्हणून राहिला मोतीरा. काहीतरी करा ना तुम्ही. काहीतरी करा पाटील तुम्ही. काहीतरी करा. मला वागवणार ना माय बाप वागवणार ना. आई बाबा चला ना तुम्ही. चला ना बा घरी. काय येतं रे बा तुझ्या घरी. काय येतं. तू बायको सुधी नाही ना बापा. तुले बाबूशी नावाला चांगलं पण तुझी बायको बोगस आहे ना. ते आम्हाला धरू उपटीत रे बाबा. काली तुमच्या संसारात दिवा घालतं बाबा. आम्हाला लिहू नको तू. तुझ्या घरी तू बाबा सुखी नवरा बायबा चांगल्या आनंदात राहा बाबा. आम्हाला लिहू नको रे बाबा. त्या घरी आमच्यासाठी काल भांडणं सुरू करतं बाबा. ती बायको तुझ्या म्हटलं काय ऐकत नाही रे भाऊ. तुला कचरा समजते ती बायको. तू कसं
तू आम्हाला न्यूज नको. शिवलाल तू चांगला वागूशील आम्हाला, पण तू बायको नाही वागू शकत ना भाऊ रे, तू बायको नाही वागू शकत. मी गॅरंटी घेतो ना, माझी बायको चांगली वागून ना तुम्हाला. मग शिवलाल तू एवढी गॅरंटी घेऊन राहिला ना, तू त्या बायकोला घेऊन ये अटीसा. तिचं काय म्हणणं आहे काय नाही आपण जसं ऐकू अटीसा. तिने जर म्हटलं बा हो मी कसं वागवतो मा सासू सासरेले, तर मग कसं त्या मायापाला घेऊन जायतो मा गॅरंटीवर. हा ते येतात ती मी म्हटलं की जाय होय तू त्या बायकोला घेऊन ये. बरोबर, मग आता जातो मी, आता घेऊन येतो मा बायकोले, आता आणतो मी. बरं जाय जाय जाय. काय पाटील तुम्ही काय म्हटलं बा असं? खरंच तो त्या बायकोला तयार करून आणि अडीसा त्याची बायको खरंच हो हो करील. आणि बुडा बुडीले कसं घरी नेला झोडतील ना ते, बेकार आहात ना ते. अरे गड्या गंठन माय पांडे झाले ना लोक राहू. हा मला सारं समजते ना, कोण हो म्हणते कोण नाही म्हणते. तू टेन्शन न घेऊ, त्याची बायको आल्यावर पाहिजे तू काय होते. हा सध्या आता कसं काही बोलू शकत नाही. चला मित्र हो, बाय बाय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. उद्या भेटू पुन्हा एकदा.